मला जे मुख्य मुद्दा बोलायचा होता तो हा होता की आम्ही एखाद्या फक्त देशाचं कालाचं वयाचं असं बंधन फक्त संतांच्या चरित्राला घालू नये. ते व्यापक तत्व आहे. नामदेवरायांनी विचार केला, जरी व्यापक असलो तरी अवताराला यायचं म्हटलं तरी कुठंतरी आपल्याला सगुण रूपाने आकार रूपाने यावं लागणार आहे. आकार होऊन धारण करून यावं लागणार आहे. त्याच्याशिवायच्या त्या भक्तिसुखाच्या श्रद्धा वाढणार नाहीत. आणि मग आकार रूपाने येण्याच्या दृष्टीने नामदेवरायांनी अवताराला येण्याच्या दृष्टीने ठरवलं. भक्तीची परंपरा काय आहे हेही मी बोलून गेलो आपल्याला. हे नामदेवरायांनी हेच काम का केलं, हे कार्य, कारण नामदेवरायांचा अवतारच या कार्याकरिता आहे. पूर्व आयुष्यामध्ये तेच करत आले, पुढं तेच करत जायचं आहे. पूर्वी जे केलं तेच आपण पुढं करत राहिलं पाहिजे. उलट करत राहिलं पाहिजे म्हणण्यापेक्षा त्याच्यात वाढ केली पाहिजे. मी आपल्या ऐकण्यातलं एक प्रमाण देतो, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल. आपलं जे पूर्वीपासून आलेलं आहे, मुलाचं कर्तव्य काय असतंय, आपलं वाडवडिलांचं जे पूर्वीपासून आपण आलेलं आहे ते सांभाळायचं, वाटल्यास त्याच्यामध्ये वाढ करायची आणि पुढच्या पिढीच्या हातामध्ये द्यायचं. त्याच्यात वाढ करायची आणि ते पुढच्या पिढीच्या हातामध्ये द्यायचं. त्यामुळे नामदेवराय म्हणतात की माझी जी परंपरा चालत आलेली आहे, मी आज एकच मुद्दा एवढा अवताराच्या दृष्टीने भक्तीच्या दृष्टीने मांडणार आहे, जेवढा विस्तार मला करता येईल तेवढा. भक्त प्रल्हादापासून अंगदापासून उद्धवापासून आलेली जी ही भक्तीची परंपरा आहे, भक्त प्रल्हादांनी केलेली जी भक्ती आहे तीच भक्ती पुढं अंगद रूपाने अवताराला आली आणि त्याची वाढ करण्याचा आटोकाट प्रयत्न अंगदानी केला. त्याच भक्तीचा पुन्हा वाढ करण्याच्या दृष्टीने पुढं अवतार घेतला आणि उद्धवानी तोच प्रचार आणि प्रसार केला. आणि त्याच भक्तीचा प्रचार आणि प्रसार करून ती वाढविण्याकरिता म्हणून नामदेवराय महाराज म्हणून त्याच तत्वाने अवतार घेतला आणि तोच प्रचार आणि प्रसार केला. आणि त्याच तत्वाचा पुन्हा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टीने ती सगळी परंपरा नामदेवरायांनी तुकाराम महाराजांच्या पदरात टाकावी आणि त्यांना तुकाराम महाराज या रूपाने त्यांनी अवताराला यावं आणि त्या तत्वाचा प्रचार आणि प्रसार व्हावा. याचा अर्थ जे चालत आलेलो आहे, पूर्वीपासून करत आलेलो आहे, तेच पुढं वाढीव पद्धतीने घेऊन जाणं. मुलाचं किंवा त्या आलेल्या व्यक्तीचं कर्तव्य असं असतं, आपण या घरात आलो तर आपलं कर्तव्य असं असतं की आपण काय घेऊन आलेलो आहे पूर्वीपासूनचं त्याच्यामध्ये वाढ करावी आणि पुढल्या पिढीच्या हातामध्ये द्यावं. बऱ्याचदा आपण काय घेऊन आलेलो आहे हे आपण विसरतो आणि ते सगळ्याच्या सगळं नाश करूनच पुढं जातो आपण. मुलं अशी जन्माला येतात. पण हे नामदेवरायांचं कार्यकर्तृत्व पहा तुम्ही. नामदेवराय विचार करतात, मी जो आलो, मी जे अवतार घेणार आहे ते कशाकरिता, प्रल्हादापासून अंगदापासून उद्धवापासून जी भक्तीची परंपरा चाललेली आहे त्याच्यातच आणखीन वाढ करायची आहे, म्हणून मला नामदेव म्हणून अवताराला यायचं आहे. तेच तत्व विचार करतं. ते तत्व एकच आहे. तिथं असलेलं जे तत्व आहे ते तत्व एकच आहे आणि ते नामदेव म्हणून अवताराला यायचं आहे आणि त्या तत्वाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. आणि मग आता त्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल, अवतार घ्यायचा असेल, आकार रूपाने यायचं असेल तर मग त्याच्याकरिता एखाद्या कुळाची गरज आहे, त्याच्याकरिता एखाद्या गावाची गरज आहे, त्याच्याकरिता एखाद्या जागेची गरज आहे. त्याच्याशिवाय सगुण रूपाने आकार रूपाने येता येणार नाही ना. आपल्याला मगाशी बोललो मी त्या पद्धतीने. भगवंतानी कृष्ण रूपाने अवतार घेतला. दुसरीकडे कुठं जाता येत नव्हतं का त्यांना? पण देवकीच्याच पोटी घेतला. बरं कळत नव्हतं का? त्यांना नाही का कळालं नाही का हे बाबा तुरुंगात आहे, तुरुंगात कुठं आपण जन्माला यायचं असतं का, एवढं माहीत नव्हतं का? पण भगवंतानी त्या देवकीच्या कडेने तुरुंग आहे का तिच्या अंगाला बेड्या बांधलेल्या आहेत हे बघितलं नाही. फक्त तिचं हृदय आणि तिचं उदर काय किती शुद्ध आहे ते पाहिलं आणि भगवंतानी तिथं अवतार घ्यायचं ठरवलं. धाडस करून एक वाक्य बोलतो, राग वाटून घेऊ नका, परंतु बऱ्याचदा लोक आम्हाला विचारतात, भगवान कृष्ण परमात्म्याने अवतार घेतला कशाकरिता? धर्माचं रक्षण करण्याकरिता, साधूंचं रक्षण करण्याकरिता, दुष्टांचा नाश करण्याकरिता. मग आम्हाला विचारतात, मग आता सध्याची परिस्थिती काय आहे? दुष्ट एवढे वाढलेले दिसत नाहीत का? हो म्हणलं, हो आहेत की. अधर्म एवढा वाढलेला दिसत नाही का? म्हटलं हो वाढलाय ना.
मग का देवाने अवताराला येऊ नये? मी म्हटलं तो तयारीतच आहे. मग काय येत नाही? त्याला देवकी सापडना, दुसरं काहीच नाही. देवकी पाहिजे हो, असं काय करता? तर त्याला नावं ठेवण्यात काय? त्याने येऊ नये का? लोक आम्हाला म्हणतात. आम्हाला बरं हे कसं आहे सांगू का, आमचंच कीर्तनाचं ऐकायचं ना आम्हालाच प्रश्न विचारायचे, अशी गंमत आहे. देवकी देवकीची वाट बघतोय, दुसरं काहीच नाही. शिवाजी महाराज आत्ताही अवताराला यायला तयारच आहेत, पण जिजाई कुठं आहे? जिजाईची वाट बघतायत ना. तुकाराम महाराज आजही अवताराला यायला तयार आहेत, पण कनकाई पाहिजे ना. ज्ञानेश्वर महाराज आणखीन पुन्हा एकदा अवताराला तयार आहेत, परंतु रुक्मिणी माता त्यांना पाहिजे ना. नामदेव महाराजांना पुन्हा आणखीन अवताराला यायचं आहे, पण गोनाई सापडे ना. पाहिजे ना, ती तत्व पाहिजेत. नामदेवराय अवताराला यायचं असेल तर गोनाईच पाहिजे, दामा शेट्टीच पाहिजेत. असं जमणार नाही. अवतार घ्यायचा असेल तर त्याच्याकरिता ती कुळ, ती व्यक्ती, तेवढी साधना तिची पाहिजे ना. असं कुठेही येता येणार नाही. अवताराला येण्याकरिता ज्याच्या घरामध्ये अवताराला यायचं आहे तेवढी साधना त्या घराची पाहिजे. जिथं अवताराला यायचं आहे तितकी शुद्धता, पवित्रता तिथली पाहिजे ना. त्याच्याशिवाय अवताराला येता येणार नाही. भगवंताला आपल्याकडे आणायचं असेल तर मी विचार करतो कधी कधी, भगवान कृष्ण परमात्मा पोटी जन्माला येण्याकरिता देवकीने काय साधना केली असेल याचा विचार करा. काय साधना केली असेल देवकीने. बऱ्याचदा काय होतंय सांगू का, आपण मुख्य देवतेकडे लक्ष देतो, पण त्याला प्राप्त करून घेण्याकरिता लागणाऱ्या जवळच्या सगळ्या व्यक्तीचा बऱ्याचदा विसर पडतो आपल्याला. मी अनेकदा सांगत असतो, आता रामायण आपण महाराजांच्या मुखातून ऐकतच आहात, पण रामायणामध्ये सुद्धा राम, लक्ष्मण आणि भरताबद्दल खूप बोललं जातं. शत्रुघ्नाबद्दल कोणी बोलतच नाही, कोणी सांगत नाही जास्त. माझा प्रश्न हाच आहे की शत्रुघ्नाबद्दल का सांगत नाहीत तुम्ही? त्यांनी काही केलं नाही का रामायणामध्ये? मला तर असं वाटतं की राम लक्ष्मण 14 वर्ष वनवासामध्ये होते, भरतजी 14 वर्ष नंदीग्रामामध्ये होते, 14 वर्ष अयोध्येचं राज्य कोणी सांभाळलं? त्यांचं नाव शत्रुघ्न. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी मातेला कोणी सांभाळलं? त्यांचं नाव शत्रुघ्न. एवढं सगळं काम करूनही शत्रुघ्न कधी मी केलं असं कधीही म्हणत नाही. मी आपल्याला बोलू का, जी माणसं काम करत असतात ती मी केलं असं कधी म्हणत नसतात, आणि जी मी केलं असं म्हणतात बहुतेक ती करत नसतात. काम करणारा माणूस कधी मी केलं असं म्हणत नसतो. पण आपलं काय झालंय, आपण जे वरवर आहेत त्यांच्याकडे पाहतो, जे मुख्य पडद्याआडचे जे सूत्रधार असतात, हे भगवान कृष्ण परमात्म्याला आपण फार पाहतो, पण देवकीचं चरित्र मात्र आपल्याला तेवढ्या ताकदीनं माहीत नाही. लक्ष्मणाचं चरित्र चांगलं आपण अभ्यास केला, पण लक्ष्मणाच्या चरित्राकरता लागणारं सुमित्रेचं चरित्र काय आहे हेही तितकंच लक्षात आलं पाहिजे. लक्ष्मण जेव्हा वनवासाला जात होते, जाताना त्यांनी सुमित्रेला विचारलं, आई मी वनवासाला जाऊ का? ऐका, जाऊ का? तेव्हा सुमित्रेने लक्ष्मणाला सांगितलं, बाळ लक्ष्मणा, रामाबरोबर वनवासाला जाऊ का हा प्रश्न तू मला विचारतोस ना? ऐक म्हटले, माझी परवानगी न घेता रामाबरोबर गेला असता तर माझा पुत्र शोभला असता. म्हटले, माझी काय परवानगी घेतोस? म्हटले, अरे रामाबरोबर जायचंय ना, मग माझ्या परवानगीची गरज नाही. ज्याच्याबरोबर जायचंय तो जर समर्थ असेल तर बाकी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. आम्ही कधी कधी भेटल्यानंतर सप्ताहाला जातो, कीर्तनाला जातो, काही लोक भेटतात, म्हणलं आम्हाला विचारतात, महाराज तुम्ही पालखी सोहळ्यात चालता का, येतं का? म्हटलं हो येतो, आम्हालाही यायची फार इच्छा आहे. मी म्हटलं या लगेच, आहे मी पालखी सोहळ्यामध्ये, काही काळजी करू नका, आहे मी. त्याची वाट बघतो, तो काही येतच नाही. पुन्हा आम्ही त्याच्या गावी जातो आणि त्यांना विचारतो, का हो गेल्या वर्षी तुम्ही येतो म्हणला होतात, आलाच नाही. नाही म्हटले, हो यायचं फार ठरवलं पण तिनं परवानगी दिली नाही. एवढंच वाक्य येतं त्यांचं. हा तिनं शब्द कुठून काढला कोणाच ठाऊक. ज्ञानोबरोबर जायचं असेल कोणाच्या परवानगीची गरज नाही. घेऊन जाणारे जर ज्ञानेश्वर महाराज असतील तर कोणाच्या परवानगीची गरज नाही. घेऊन जाणारे तुकाराम महाराज असतील तर कोणाच्या परवानगीची गरज नाही. घेऊन जाणारे प्रभू रामचंद्र असतील तर सुमित्रा म्हणते आईच्या सुद्धा परवानगीची गरज नाही. म्हणजे लक्ष्मण कळायचं असेल तर सुमित्रा वाचली पाहिजे. मला काय सांगायचं आहे ऐका. तुकाराम महाराजांना आम्ही पाहतो, पण तुकाराम महाराज कळायचे असतील तर जिजाईचं चरित्र तेवढंच आपण बघितलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुकाराम महाराजांचं चरित्र कळणार नाही. बघा, नाही अनेकदा काही काही लोक आम्हाला भेटतात आणि म्हणतात, महाराज नाही तुकाराम महाराजांची बायको फार भांडकुदळ होती, फार क्रोधिष्ट होती. काही काही लोक तर पुढचं बोलतात. आम्ही एकदा असंच 7 दिवस एका गावी होतो, मी प्रवचनाला होतो महाराज, आणि मग एक मनुष्य मला भेटला आणि तो म्हटला, महाराज आम्हाला घरी घेऊन जायची फार इच्छा आहे तुम्हाला. मी म्हटलं चल ना, मी 7 दिवस बसूनच आहे, काय दुसरं काम मला,
प्रवचन झालं की काहीच काम नाही, घेऊन चल, नाहीतरी मी सध्या घरच शोधतोय, कुणाचं भेटेल का, बॅग घेऊनच फिरतोय. नाही असं नाही, कोणाचं म्हणलं मला सांग, म्हटलं काही हरकत नाही, म्हटलं येतो ना. तो म्हटला नाही हो महाराज, मी घरी घेऊन गेलो असतो, पण काय करावं, आमची बायको म्हणजे काय सांगायचं, तुकाराम महाराजांची जिजा जशी होती ना तशीच आहे. काय तू तुलना कुठं करायला लागलास, तुकाराम महाराजांच्या जिजाई कुठं, आणि तू जिला तू जिजाई म्हणतो ती तुझी बायको कुठं, तुलना होत नाही महाराज. मी एक युक्तिवाद सांगू, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची बायको होण्याचं भाग्य ज्या स्त्रीला लाभलं ती स्त्री सामान्य असेल का, एवढा विचार करा. नाही पटलं मी दुसरा युक्तिवाद सांगतो, काटा काढण्याच्या का निमित्ताने होईना, परंतु जिच्या पायाला स्पर्श भगवान परमात्मा करतो ती स्त्री सामान्य असेल का, एवढा विचार करा. देवाने जिच्या पायाला हात लावावा. आणि म्हणून तुकाराम महाराज आम्हाला अभ्यासाचे असतील, जिजाई कळाली पाहिजे. जिजाईचं चरित्र बघा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अभ्यासाचं असतील, देवकीचं चरित्र थोडंसं बघा, लक्ष्मण पाहायचं असेल, सुमित्रेचं चरित्र पहा, नामदेव महाराजांचं चरित्र बघायचं आहे, त्याच्या अलीकडे आसपास असलेल्या चरित्राचा विचार करा, आसपास असलेल्या चरित्राचा विचार करा, काय असेल ते चरित्र. नामदेवराय अवताराला यायचेत म्हटल्यानंतर संत म्हणजे मी आपल्याला बोललो, म्हणजे आपण काय करतो त्याच्या पाठीमागं कोण आहे हे आपण लक्षात. काय आहे, लग्नामध्ये अशीच गंमत होते, लग्नामध्ये ती काही माणसं अशी असतात गमतीची महाराज, फोटो काढणारी फोटो काढून निघून जातात, आणि काम करणारी लग्न संपून सगळी पाहुणे रावळे गेले तरी कामच करत राहतात, त्यांचा फोटोचा काहीच संबंध नाही, नाही का. फोटो काढणारे वेगळे असतात आणि काम करणारे वेगळे असतात, बहुतेक तसंच होतं बऱ्याचदा. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, मग देवकी पहा, वसुदेवजी पहा, वसुदेव देवकीने केलेलं कार्य, वसुदेव देवकीची साधना बघा, त्याच्याशिवाय कृष्णचरित्र तिथं का अवताराला आलं हे लक्षात येणार नाही. वसुदेव देवकीची साधना पहा, आपल्याला लक्षात येईल. तुकाराम महाराजांचं चरित्र पाहायचं असेल, बोल्लोबा आणि कनकाईची साधना पहा, लक्षात येईल. बोल्लोबा आणि कनकाईची साधना सामान्य नाही, चरित्र स्वतंत्र वाचण्यासारखं आहे बोल्लोबांचं कनकाईचं. एकनाथ महाराजांचं चरित्र तर भानुदासाची कुळी म्हणून आपण सांगतो, फार विस्ताराने चरित्र आहे. नामदेव महाराजांचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे, दामा शेट्टींकडे पहा, काय चरित्र सांगता येईल आपल्याला. नामदेवराय अवताराला घेतात. मी एक सांगू का, आणखीन एक मला थोडं भक्तीला धरून एक वाक्य बोलायचं आहे. काय आहे, कृष्ण परमात्मा अवताराला येतात. मी फक्त अवतार संकल्पना सांगतोय, एकदा कृष्ण देवाचा अवतार, संतांचा अवतार या दृष्टीने बोलतोय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला येतात, गोकुळामध्ये जाणार आहेत, वृंदावनामध्ये जाणार आहेत. भक्तिशास्त्राने एक वाक्य सांगितलेलं सांगतो आपल्याला, भगवान अवताराला येतात म्हणजे त्यावेळेसचा त्या गोकुळाचा सुद्धा अवतारच असतो, तो त्या गोकुळाचा सुद्धा तो अवतारच आहे. ऐका, ज्या व्रजभूमीमध्ये भगवान नाचणार आहेत, क्रीडा करणार आहेत, त्या व्रजभूमीचा सुद्धा तो अवतारच आहे, वृंदावन भूमीचा सुद्धा तो अवतारच आहे. रामप्रभू इथं अयोध्येमध्ये येणार आहेत, त्या काळातला त्या अयोध्येचा तो अवतारच आहे. का, परमात्मा अवताराला येणार आहे ना, मग ज्या भूमीमध्ये येणार आहेत तो अवतारच मानावा लागेल. भगवान प्रभू रामचंद्र म्हणून अवताराला येणार आहेत ना, दशरथ राजाचा तो अवतारच मानावा लागेल, कौसल्याचा तो अवतारच मानावा लागेल. कृष्ण परमात्मा येणार आहेत ना, मग इथं वसुदेवाचा तो अवतारच मानावा लागणार आहे, देवकीचा तो अवतारच मानावा लागणार आहे. नामदेवराय अवताराला यायचे ठरले, नामदेवराय अवताराला यायचे आहेत ना, मग आता ऐका, ज्या माता पितेच्या पोटी अवतार घ्यायचं नामदेवराय ठरवतात, त्या माता पितेचा सुद्धा त्या काळातला तो अवतारच आहे असं म्हणावं लागेल. आणि ज्या गावामध्ये अवताराला यायचं ठरवतात त्या गावाचा सुद्धा त्या काळातला अवतारच असं म्हणावं लागणार आहे, तो अवतारच आहे. पैठण, एकनाथ महाराज आलेत ना, म्हणजे पैठण हे सुद्धा अवतारीच, पैठणचा अवतार म्हणा. तुकाराम महाराज देहूला अवताराला आले तर देहूचा तो अवतार म्हणा. ज्ञानेश्वर महाराज आपेगावला अवताराला आले तर तो आपेगावचा अवतार म्हणा. नामदेव महाराज इथं अवताराला आले तर या भूमीचा सुद्धा हा अवतारच म्हणा. अवतारी भूमी म्हणून आपल्याकडे पाहावी लागेल, जन्मभूमीकडे अवतारी भूमी म्हणून पाहावी लागेल. सामान्य भूमी आणि या भूमीमध्ये फरक आहे. विशिष्ट अशा पद्धतीची भूमी, विशिष्ट अशा पद्धतीचं कुळ निवडून मगच त्या ठिकाणी अवताराला संत येत असतात.
नामदेव यांचा हा भक्तीची परंपरा वाढविण्याच्या दृष्टीने नामदेव यांनी घेतलेला अवतार डोळ्यासमोर आपण घेतो आहोत. आपली परंपरा चालवणं काय आहे? मी मगाशी एक वाक्य बोललो, इथं आल्यानंतर त्यांना काय करायचं हे ठरलेलंच असतं, त्यामुळे फक्त काम करत जायचं काम असतं. ते त्यांना बाकीचं काही करायची इथं आवश्यकता राहत नाही. आपलं कसं आहे, इथं आल्यानंतर आपलं आणखीन काहीच ठरलेलं नसतं. सामान्य माणसाचं काहीच नसतं, काही ठरलेलं नसतं. काय घेऊन बसता? 12वी अभ्यास करणाऱ्या मुलाला मी विचारलं, कसं काय, कितवीला आहेस? तो म्हटलं 12वीला आहे. मग काय पुढं काय व्हायचं ठरवलंय? काय आणखीन ठरवलं नाही. मग ठरायचं कधी तुझं? 12वीमध्ये सुद्धा जर आमचे आणखीन काय करायचं हे ठरलेलं नसेल तर मग आमचं नेमकं ध्येय काय माहीत नाही, आणखीन काही ठरलं, कार्य काय करणार आहेत आमचं ठरलं नाही. आमच्या चंचलता निर्माण होते, सारखे आमचे बदल होत राहतात. आमचं मन असं स्थिर नाही. सामान्य माणसाचं मन असं गडबडीचं असतं. मी अनेकदा प्रमाण देत असतो. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. चंचल आणि चपळ असलेलं हे मन आहे. कितीतरी चंचल आहे आणि कितीतरी चपळ आहे. या चंचल आणि चपळ या शब्दाचे शब्द जरी समानार्थी वाटत असले तरी अर्थ भिन्न आहेत. एखादं काम हातात घेतलं की ते अर्धवट सोडायचं, याचं नाव चंचल. आणि एखादं काम हातात घेतलं की ते ताबडतोब पूर्ण करून दुसरीकडे जायचं, याचं नाव चपळ. मन चंचलही आहे आणि मन चपळही आहे. म्हणजे एखादं काम हातात घेऊन अर्धवट सोडणारं मनच आहे आणि एखादं काम हातात घेऊन ते ताबडतोब पूर्ण करून दुसऱ्याकडे कामाकडे जाणारं सुद्धा मनच आहे. असं मन अखंड पद्धतीने बघा. काही काही लोक म्हणतात, नाही हो तो आम्ही जर म्हटलो काय हो त्यांचं काय करतात, काही नाही हो तो चंचल आहे, काही नाही बघा त्याच्याकडे. आणि मग काही काही मुलाबद्दल लोक म्हणतात, हा फार चपळ आहे, बरं हा फार चपळ आहे, हा फार चंचल आहे, हा फार चपळ आहे. म्हणजे अर्धवट कामं सोडणारी जी असतात ती चंचल, कामं पूर्ण करणारी जी असतात ते चपळ. तो माणसाचं नाही, त्याच्यामध्ये असलेलं जे मन आहे त्याच्यावरनं तो स्वभाव बनलेला असतो. मन कधी चंचल ठरतं, कधी चपळ ठरतं. मला कधी कधी विचार पडतो, एकच मन चंचलही कसं काय आणि तेच मन चपळ कसं काय? कधी मन चंचल होतं आणि कधी चपळ होतं सांगू आपल्याला गमतीने. संसारात गेलं की हे मन चपळ असतं आणि प्रवचनात बसलं की चंचल असतं. दुसरं काही नाही. प्रवचनात बसलं की चंचल असतं. म्हणून चालू प्रवचनातून लोक उठतात, बाहेर जातात, पुन्हा येऊन बसतात. त्यांचा दोष नसतो, मन बसू देत नाही त्यांना, नाही का. एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय, पाय वांछती गती, हस्त वांछती खेळा, रूप पहावया डोळा, उदर वांछती पूर्ण अन्न. ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड वर्णन केलंय. मन तमोगुणामध्ये गेलं की मनुष्य आळशी बनतो, मन रजोगुणामध्ये गेलं की मनुष्य चंचल बनतो आणि मन सत्वगुणामध्ये गेलं की मनुष्य स्थिर बनतो. ऐका, मन तमोगुणामध्ये गेलं की मनुष्य आळशी बनतो. एखाद्या शाळेमध्ये 50 विद्यार्थी आहेत आणि पुढं बसलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्याने आळस दिला. गुरुजींनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, का रे बाबा पुढं बसून आळस द्यायला लागलास, काही कळतंय का नाही? बाकीची मुलं किती शांत बसलेत आणि तू पुढं बसून आळस देतो. त्या पुढल्या पोराने असं गमतीचं उत्तर दिलं. तो पोरगा म्हटला, अहो गुरुजी सगळ्यालाच आळस आलाय, पण ते आळस द्यायला सुद्धा आळस करतात, इतके आळशी आहेत म्हटला. तमोगुणामध्ये गेलं गप्प बसत नाही, रजोगुणामध्ये गेलं चंचल बनतं, काही ना काहीतरी करायला लावतं, इकडं तरी बघ तिकडं तरी बघ, असं काहीतरी करायला लावत राहतं. शाळेतून एखादा विद्यार्थी घरी आला, त्याच्या हातात नवीन पेन्सिल होती. वडिलांनी त्याला विचारलं, का रे बाबा कुठून आणली? तो म्हटला शाळेतून. कोणाची आणली? एका मित्राची. कशी घेऊन आला? चोरून आणली. का चोरून आणली? मला पाहिजे होती म्हणून चोरली. वडिलांनी सांगितलं, मी तुला कित्येकदा सांगितलं, तुला लागणारी पेन पेन्सिल खोडरभर कागद मला माग, मी ऑफिसमधून आणून देतो, तू शाळेत चोऱ्या करू नको. आता प्रवचनं कोणाला सांगायची मोठा प्रश्नच आहे, कथा कोणाला ऐकवायची मोठा प्रश्नच आहे. चंचलता गप्प बसू देत नाही. मन रजोगुणामध्ये गेलं चंचल बनतं आणि मन सत्वगुणामध्ये गेलं की स्थिर बनतं. संत चरित्र कथा ही मनाला सत्वगुणाकडे घेऊन जाणारी आहे. मन स्थिर करायचं असेल तर मनात सत्वगुण यावा लागेल आणि सत्वगुण यायचा असेल तर संत चरित्र कथा श्रवणाशिवाय येत नाही, संत वाङ्मयाशिवाय सत्वगुण येत नाही. नामदेवरायांनी अवतार घ्यायचं ठरवलं. भक्तीचा प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टीने हा अवतार फार महत्त्वाचा म्हणून सांगितला. मी आपल्याला मगाशी एक वाक्य बोललो, संत येतात म्हणजे त्या त्या वेळेचा त्या त्या मातापित्याचा अवतार. संत येतात म्हणजे ते ज्या गावामध्ये येतात त्या गावाचा तो अवतार. संत येतात म्हणजे ती भूमी तितकी पवित्र
त्यांच्या चरणरजाने पवित्र झालेला तो सगळा परिसर. आपण आळंदीला गेलो, आपली श्रद्धा अशी आहे, भले ज्ञानेश्वर महाराजांचं नाही दर्शन झालं तरी तिथली माती उचलतो आणि आपण आपल्या कपाळाला लावतो. करतो का नाही बोला? फार गर्दी आहे, आपल्याला ज्ञानोबारांच्या समाधीपर्यंत जाता आलं नाही तर आपण काय करतो? माती उचलतो, कपाळाला लावतो, झालं बाबा ज्ञानोबारांचं दर्शन, अशी श्रद्धा आहे आपली. पैठणला गेलो नाही, आपल्याला एकनाथ महाराजांच्या आतमध्ये पर्यंत पोहोचता आलं, लगेच माती उचलतो, कपाळाला लावतो, झालं आम्ही पैठणची वारी पूर्ण झाली असं आपण बोलतो. संतांच्या पायाखालची माती, तुकाराम महाराजांचा अभंग ऐकण्यातला आहे, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. संतांच्या पायाखालची माती कपाळाला लागली, अज्ञान जळूनी जाय. माझ्या एका कॉलेजमधल्या मित्रांनी मला प्रश्न केला, म्हणजे का हो संतांच्या पायाखालची मातीच असते? म्हटलं हो. आपल्या पायाखालची मातीच असते? म्हटलं हो. मग संतांच्या पायाखालची माती कपाळाला लागण्याच्या ऐवजी आपल्या पायाखालची माती आपल्या कपाळाला लागली तर चालत नाही का? काही प्रश्न असतात लोकांचे, चालत नाही का? मी म्हटलं चालेल ना. तो म्हटलं काय होईल? माझ्याच पायाखालची माती माझ्या कपाळाला लागली तर काय होईल? म्हटलं काही नाही, तुझीच माती होईल, दुसरं काही व्हायचं नाही. एका वाक्यात उत्तर. काय पाय नीट आहेत काय आपले? पाय सार्थक होण्याकरिता एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये एक वचन फार छान दिलंय. तीर्थयात्रा क्षेत्रगमनता हरिकीर्तना जागरणा जाता का संत समागमी चालता का नृत्य करिता हरिकीर्तनी. या पायाने तीर्थयात्रेला चालत जावं, या पायाने क्षेत्राला प्रदक्षिणा करावी, या पायाने हरिकीर्तनाला चालत जावं, या पायाने हरिजागराला चालत जावं, या पायाने संतांच्या संगतीत चालावं, या पायाने कीर्तनात टाळ घेऊन थैथै नाचावं, तर हे पाय सार्थक आहेत. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नामदेवराय आम्हाला बोलतात, आपण बोलणार आहोत त्याच्यावर. मला काय सांगायचं आहे, संत अवताराला येतात ती भूमी पवित्र, संत अवताराला येतात ते कुळ पवित्र, संत अवताराला येतात ते माता पिता पवित्र. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा. हरिक या शब्दाचा अर्थ आहे कौतुक, वाटे देवा. नामदेवरायांचा याचा अर्थ, नामदेवराय याचा अर्थ ते एक तत्व. म्हणून मी आपल्याला बोललो, आपण त्यांना जरी असं नाव दिलेलं असलं तरी माझी श्रद्धा अशी आहे की ते एक तत्व आहे. नामदेवराय हे एक तत्व आहे, तुकाराम महाराज हे एक तत्व आहेत. आणि म्हणून त्या तत्वाने ठरवलं अवताराला यायचं. मग आपण काहीतरी नाव धारण करायचं, बरं. आपण कोणतं तरी शरीर धारण करायचं, बरं. आपण कोणत्या तरी एका कुळामध्ये अवताराला आलं पाहिजे, मग ते कुळ पाहिलं पाहिजे, कुठं यायचं आहे ते, कुठं जायचं आहे ते कुळ पाहिलं पाहिजे, तिथं जावं लागणार आहे आपल्याला. आणि मग या कुळाचा शिंपी म्हणून जी काही जात सांगितली जाते, कुळ सांगितलं जातं, या कुळामध्ये येण्याचं ठरवलं. पण त्याच्याकरिता त्या कुळाचा इतिहास, त्या कुळामध्ये चालत असलेला नियम, त्या कुळामध्ये चालत असलेली संप्रदायाची सेवा ही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे या नामदेवराय आले म्हणजे आले आणि तिथून सुरू झालं असं नाही, हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा साधा. वडिलाची मिरासी म्हणून सांगितलं. ही आत्ता आलो आणि इथून सुरू झाली असं नाही, ही परंपरा आहे. नामदेवरायांच्या घराण्याची ही परंपरा, तुकाराम महाराजांच्या घराण्याची परंपरा. मला एकाने प्रश्न केला, काय हो तुम्ही परंपरा परंपरा शब्द वापरता पुन्हा पुन्हा, काय असतंय परंपरा? आता मी वारी घेतली माझ्यापासून परंपरा सुरूच झाली की? असं नाही. ठीक आहे, ती तुझ्यापासून तुझ्या पुरती मर्यादित झाली, पण प्रत्येकाच्या घराण्याच्या काही परंपरा सांगितल्या जातात. नामदेवरायांच्या घरात जसं तुकाराम महाराजांचं चरित्र वर्णन करत असताना विश्वंभर बाबापासूनची परंपरा आपल्याकडे 8 पिढ्यांची सांगितली, तशा नामदेवरायांच्या चरित्रामध्ये सुद्धा 6 पिढ्यांची तरी कमीत कमी उल्लेख केलेली परंपरा आपल्याला वारीची दिसून येईल. पुढं आणखी नाही, त्याच्या पलीकडेही आपल्याला विचार करता येईल. सावतामाळी महाराजांचं चरित्र वाचताना तुम्हाला हेच दिसून येईल. ज्ञानोबारांचं चरित्र वाचताना आपल्याला अशाच पद्धतीचं दिसून येईल. एकनाथ महाराजांचं तर मी मगाशी जाहीर बोललो, भानुदासाची एक कुळी म्हणून भानुदास महाराजांपासूनचा इतिहास सांगितला जातो. काय असतंय, आपल्याला ते नाव माहीत आहे म्हणून आपण तिथूनच धरतो, पण त्याच्या पलीकडेही चालूच आहे, परंपरा या घराण्यामध्ये चालूच आहे. आणि म्हणून नामदेव महाराज जे अवताराला येणार आहेत आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने तो अवतार म्हणून आकार आणि अवयवाला रूपाला धरून होणारा जो अवतार आहे, कारण त्याच्यातून जे भक्ती सुख मिळणार आहे
त्याच्यातून जो आनंद मिळणार आहे, आनंद भोगायचा असेल तर त्याच्याकरिता भक्तीच पाहिजे. आनंद भोगायचा असेल तर भक्तीच पाहिजे. आणखीन बोलेल आपल्याला. आनंद काय आहे? भक्ती ही अनुभवनीयची गोष्ट आहे, ती चर्चेची गोष्ट नाही. भक्ती ही अनुभवण्याची गोष्ट आहे. भक्तीचा अनुभव व्हावा लागणार आहे. त्या आनंदाची अनुभूती असते, सुखाची अनुभूती असते. बऱ्याचदा आपल्याकडे काही गोष्टी जरी सुखाच्या वाटत असल्या तरी त्या सुखाच्या पलीकडे पाठीमागं काही दुःख चिटकलेली आपल्याला दिसून येतात. प्रापंचिक जीवन हे सुखदुःखाने मिश्रित अशा पद्धतीचं जीवन म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. या रेळे कुटुंबामध्ये नामदेवरायांचा अवतार झाला म्हणजे नामदेवरायांचा जे जन्म होणार आहे, नामदेवराय जे येणार आहेत, मग हे सुद्धा सुखदुःखाने मिश्रित असंच बोलायचं का आपल्याला? अशीच संकल्पना लावायची का? सामान्य माणसाला जसं सुखदुःखाची बंधनं लावली जातात तशी सुखदुःखाची बंधनं इकडेही लागू पडतील का? ऐका, मी एक विचार आपल्याला असा सांगेल. प्रापंचिक सुख आणि पारमार्थिक सुख याचा फरक करताना मी एका वाक्यात फरक करतो. दोन्हीकडे सुख हा शब्द लागू पडला, परंतु जे सुख दुःखाला जन्म देतं त्याला प्रापंचिक सुख म्हटलं जातं आणि जे सुख दुःखाला कायमचं घालवितं त्याला पारमार्थिक सुख म्हटलं जातं. ऐका, मी उदाहरण देतो आपल्याला. आपल्या घरामध्ये मुलगा झाला, सुखाचं का दुःखाचं? मुलगा झाला, सुख होतं. गावभर पेढे वाटतो आम्ही, घ्या मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणतात की राजे राजवाडे त्या मुलगा झाल्याच्या आनंदामध्ये सोन्याचे दागिने वाटायचे. आता आपण एक पेढा 10 लोकात वाढतो. ही अशी आपली वृत्ती, अशी दारिद्र्यतेकडे चाललेली वृत्ती आहे आपली, नाही का? मुलगा झाला, गावभर पेढे वाटतो. मुलगा मोठा झाला, लाता मारायला लागला, दुःख झालं. म्हणजे आपल्या घरामध्ये जन्माला आलेलं सुख किंवा आपल्या घरामध्ये निर्माण झालेलं सुख, या सुखाने दुःखाला जन्म दिला का नाही? नाही पटलं दुसरं उदाहरण देतो. मला सांगा, घरात लाईट असणं सुखाचं का दुःखाचं? साधा प्रश्न आहे माझा. घरामध्ये लाईट असणं सुखाचं का दुःखाचं? बरं, दुसरा प्रश्न विचारतो. फॅन असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. लाईट असणं हे सुखाचं, पण एका महिन्यानंतर MSEBचं बिल येतं, हे सुखाचं का दुःखाचं? नाही का? काय होतं बघा. लाईट असताना सुख वाटतं, अरे वा छान, पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. आपल्याला घरातलं फॅन कळत नाही का? फॅन नाही लावता येत नाही का? आणखीन आपण जरा घर चांगल्या पद्धतीने बांधलं की AC बसवा असं म्हणतो आपण. आणि ज्या दिवशी बिल येतं त्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन बघायची किरकिर काय चाललेली असते. मग ते जे घरातला मालक असतो तो म्हणतो, अरे अरे एवढं बिल येत असतं का? आता आजपासून फॅन बंद. त्याच दिवशी तेवढे प्रतिज्ञा, पुढं नाही, दुसऱ्या दिवशी सुरू, नाही का? आजपासून अमुक बंद, तमुक बंद, बायकोला खवळ, मुलाला खवळ, कितीतरी खवळाखोळी. प्रापंचिक सुख ही दुःखाला जन्म देतात, पारमार्थिक सुख ही दुःखाला कायमची घालवितात. आज इथं नामदेवरायांचा अवतार हे एक अत्युच्च अशा सुखाची पर्वणी आहे. यांचा जन्म किंवा अवतार, लौकिकाच्या दृष्टीने जन्म शब्द वापरा, मान्य आहे, ठीक आहे, नाहीतरी कुटुंबामध्ये आपल्याकडे जन्म शब्द वापरला जातो. पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने हे अवताराचा तो एक आनंदाचा क्षण, सुखाचा क्षण. ते जे सुख आहे ते सुख अविरत आनंद देणारं सुख. ज्ञानेश्वरीतल्या 2 ओव्या देऊन पुढे जातो. मला मोह आवरेना त्या ओव्या सांगितल्याशिवाय मला पुढे जाता येईना. ज्ञानोबारायांनी 2 सुखाचं 2 पद्धतीने वर्णन फार गोड केलंय. एक विषय सुख आहे आणि दुसरं ब्रह्मसुख आहे. विषय सुखाबद्दल बोलताना ज्ञानेश्वर महाराजांची भाष्य अशी आहे, मनोनी विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. आणि ब्रह्मसुखाची भाषा ज्ञानेश्वर महाराजांची अशी आहे, किंबहुना सोये जीवात्मा याची लागे ते ते जे होये तया नाम सुख. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा. विषय सुखाला ज्ञानेश्वर महाराज सुख म्हणायला तयार नाहीत. विषय सुखाला ज्ञानेश्वर महाराजांनी जी संज्ञानी दिली ती दुःखाचीच आहे. मी तुमच्या ऐकण्यातलं दुसरं प्रमाण सांगतो. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अब्राची सावली जाईल रया. एखाद्याने घर बांधायला लागला, त्याला विचारलं, का रे बाबा घर का बांधायला लागला? अरे बाबा सावली नको का म्हणून घर बांधायला लागलो. जो विचारणारा होता तो म्हटला, वेड्या, सावली करता घर बांधायची काय गरज आहे? ढग आल्यानंतर सावली असतेच की, हा शहाणा म्हणायला लागला.
तो घर बांधणारा म्हणायला लागला, अरे वेड्या, ढग असल्यानंतर सावली असते, परंतु ढग काही कायम आहेत का? ज्ञानेश्वर महाराजांनी तेवढंच उच्चार केला, ढग जसं कायम नाही तसं संसारातलं सुख कायम नाही. म्हणून विषय भोगी जी सुख साध्यंतची जाणं दुःख. प्रपंचामध्ये काही आनंदाचे क्षण येतात, काही सुखाचे क्षण येतात, पण ते सुख दुसऱ्या क्षणी राहील असं सांगता येत नाही. तत्वज्ञानाने विचार मांडलाय, ते सुख दुसऱ्या क्षणी राहील असं नाही. आपला मुलगा परदेशामध्ये शिकायला गेला आणि 25 वर्षानंतर माघारी आला, आईला किती आनंद वाटतो. त्या दिवशी त्याला आवडणारे पदार्थ घरी बनवले जातात, त्याला पाहिजे ते गोडधोड खाऊ घातलं जातं. का? 25 वर्षानंतर माझा मुलगा घरी आलाय, 25 वर्षानंतर माझा मुलगा घरी आलाय. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 5 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले. 10 दिवसानंतर हा मुलगा कुठून तरी बाहेरून येतो आणि आईला म्हणतो, अगं आई, मला जेवायला वाढणार. पहिल्या दिवशी ज्या आईने त्याला गोडधोड करून खाऊ घातलेलं असतं, 10व्या दिवशी तीच आई म्हणते, तिथं दिसत नाही का भाकरी, घे आणि जेव आणि जा, नाही का? 10व्या दिवशी ते प्रेम राहत नाही, 10व्या दिवशी ते सुख राहत नाही, त्या सुखाचा क्षय होत जातो. आपल्याला मुलगा घरात झाला, आनंद वाटायला लागतो, पण पहिल्या क्षणी तो दुसऱ्या क्षणी राहील असं नाही, दुसऱ्या दिवशी राहील असं नाही, तिसऱ्या दिवशी राहील असं नाही, कमी 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 होत जातो. इथं नामदेवांच्या अवताराचा आनंद आहे, नामदेवांच्या येण्याचं सुख आहे. नामदेवांनी ते जे तत्व म्हणून निर्गुण तत्व होतं, आत्तापर्यंत आकाराच्या संबंधाने प्रल्हाद, अंगद, उद्धव ही जी भक्तीची परंपरा चालत आलेली होती, आणि ती परंपरा पुढं कायम टिकविण्याच्या दृष्टीने म्हणून नामदेव महाराज म्हणून असा अवतार घेण्याचं ठरवलं. तो जो नामदेव महाराज म्हणून अवतार घ्यायचा ठरवलेला होता, मग त्याच्याकरता जे कुळ निवडलं ते हे कुळ, त्याच्याकरता जो भाग निवडला तो हा सगळा संपूर्ण भाग. या भूमीकडे मुळात मी बोलून गेलो आपल्याला, जरी त्या दृष्टीने एखादी भूमी, विशिष्ट भूमी निवडलेली असली तरी त्यांचं कार्यकर्तृत्व मात्र संपूर्ण जगभर अशा पद्धतीचं तत्वाचा प्रचार आणि प्रसार असतो. अशा नामदेव महाराजांनी, म्हणजेच ही जी भक्तीची परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेचा विचार मी पुन्हा पुन्हा त्या परंपरेकडे आपल्याकडे घेऊन जातो, कारण त्या परंपरेतला मला भक्तीची एकविधता अधिक पद्धतीने आपल्यासमोर प्रगट करायची. नामदेव महाराजांनी जी काही जन्मल्यापासूनच पांडुरंगाच्या भक्तीचं वेड नामदेवरायांना जे दाखवलं जातं, आपल्याकडे जे सांगितलं जातं, नामदेवरायांच्या अभंगातूनच जे प्रगट होतं, नामदेवरायांच्या चरित्राकरता दुसरं काही वाचण्यापेक्षा नामदेवरायांची गाथा आणि एकनाथ महाराजांची गाथा डोळ्यासमोर ठेवावी, लगेच नामदेवरायांचं चरित्र यथार्थ पद्धतीने कळून जातं. आणि म्हणून नामदेवरायांनी या भूमीमध्ये निर्गुण असलेल्या तत्वातून सगुणामध्ये अवताराला येण्याचं ठरवलं. ही भूमी निवडली सुद्धा याच परिसरामध्ये अवतार घेण्याचं ठरवलं. मगाशी मी बोलून गेलो आपल्याला की जरी आपण काही वेळेस आपण या पद्धतीने चर्चा जरी करत असलो तरी विशिष्ट काहीतरी भूमी, ती पवित्र भूमी म्हणून नामदेवरायांनी या भूमीचा उल्लेख केला, विचार केला. हे घराणं संपूर्ण भक्तीचं घराणं, ही परंपरा संपूर्ण भक्तीची परंपरा, अवतार घेण्याकरिता लागणारं माता पित्याचं अंतःकरण, दामा शेट्टी आणि गोनाईचं अंतःकरण तितक्याच ताकदीचं अंतःकरण, संप्रदायाची तत्वाची निष्ठा त्या घरामध्ये सांभाळली जात होती. त्या घरामध्ये संप्रदायाचे विचार दिले जात होते. त्यामुळे काय असतंय, बऱ्याचदा आपल्या मुलावर जे संस्कार होत असतात ते घरातूनच होत असतात, मूळ घरातूनच संस्कार होत असतात. वडील जे जे करती तया नाव धर्म ठेविती, ही ज्ञानेश्वर महाराजांची स्पष्ट भाषा आहे. आपल्या घरामध्ये आपली वागणूक हीच आपल्या मुलांवर खऱ्या संस्काराची बीजारोपण करत असते. लहान असलेल्या स्वामी विवेकानंदांना म्हणजे नरेंद्राला त्याच्या वडिलांनी विचारलं, बाळ नरेंद्रा, तुला मोठेपणी काय व्हायचंय? नरेंद्रावर एकदम तो बोलून गेला, काय त्याच्या मुखामध्ये आलं ते एकदम बोलून गेला, बाबा मला मोठेपणी गाडीवाला व्हायचं. एखाद्या वडिलांनी मुलाला विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचं आहे, आणि मुलांनी जर उत्तर दिलं मला गाडीवाला व्हायचं आहे, तर कोणत्या वडिलाला बरं वाटेल? विश्वनाथ बाबू, नरेंद्राच्या वडिलांचं नाव, म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या वडिलांचं नाव. त्यांना वाईट वाटलं, ते खोलीमध्ये जाऊन झोपले. नरेंद्राच्या आईचं नाव भुवनेश्वरी, ती जवळ आली आणि तिनं नरेंद्राचा हात धरला आणि पुन्हा एकदा विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचं आहे? त्यांनी सांगितलं, पुन्हा तेच उत्तर दिलं, आई मला गाडीवाला व्हायचं आहे. त्या भुवनेश्वरीने घरातला एक फोटो त्याला दाखवला. तो फोटो होता भगवान श्रीकृष्णाचा,
अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत असलेला फोटो होता आणि तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा होता. नरेंद्राच्या आईने म्हणजे भुवनेश्वरीने नरेंद्राला सांगितलं, बाळ नरेंद्रा, तुला मोठेपणी गाडीवाला व्हायचं असेल तर या कृष्णासारखा गाडीवाला हो, असला तसला कसला गाडीवाला होऊ नको म्हटले, या कृष्णासारखा गाडीवाला हो. या संस्काराचं बीजारोपण घरातूनच असतं. त्यामुळे नामदेवरायावर जे संस्कार आहेत, नामदेवरायावर जे भक्तीची संस्कार आहेत, त्या संस्काराला कारणसुद्धा नामदेवरायाचं घराणं हे त्याच्याकरता फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे नामदेवराय अवताराला यायचं ठरवतात. तो नामदेवरायांचा भक्तीच्या दृष्टीनेचा अवतार मी आपल्यासमोर मांडत होतो की प्रल्हादापासून उद्धव, अंगद, प्रल्हादापासून अंगद, अंगदापासून उद्धवजी आणि उद्धवापासूनचे पुढचा अवतार म्हणून नामदेवरायांकडे पाहिलं जातं. कली माझी जाना नामदेव म्हणती, लढीवाळ श्रीपती लळापाळी, लढीवाळ श्रीपती लळापाळी. नामदेवरायांना लढीवाळ असं म्हणून म्हटलेलं जातं. आता प्रश्न असा आहे की या नामदेवरायांचा जो अवतार झाला ती तिथी नेमकी कोणती, नामदेवरायांचा जो अवतार झाला ते नेमकं नक्षत्र नेमकं कोणतं, नामदेवरायांचा अवतार झाला त्या नामदेवरायांच्या अवताराच्या वेळेची परिस्थिती नेमकी कोणती, नामदेवरायांचा अवतार झाल्यानंतर त्या घराण्यामध्ये आलेलं जे वातावरण नेमकं कोणतं, आणि नामदेवराय ज्या घराण्यामध्ये अवताराला येतात, हे रेळे म्हणून जे आडनाव सांगितलं, हे रेळे घराणं आलं म्हणजे ते नेमकं कुठून आलं, यांची परंपरा कोणापासून सांगितली जाते. यदुशेठ रेळे म्हणून यांची मूळ घराण्याची परंपरा सांगितली जाते. त्या यदुशेठपासून ते दामाशेट्टीपर्यंत आलेलं हे घराणं नेमकं कशा पद्धतीने चालत आलं आणि यांच्यामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा कशी टिकत आली, एवढ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. त्या दृष्टीने नामदेवरायांच्या जन्माच्या तिथीचा, नामदेवरायांच्या या रेळे घराण्याचा इतिहास, नामदेवरायांच्या या नरसी गावाचा इतिहास आणि नामदेवरायांच्या एकंदरीत अवतार कार्याचा भक्तीच्या संबंधाने आलेला इतिहास, या दोन्ही तिन्ही पद्धतीचा विचार आपल्याला करायचा आहे. आजचा हा आरंभाचा दिवस माझा, खरं तर कालपासूनच ही प्रवचन मला कथा सुरू करायची होती, पण माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे एक दिवसाची मी सूट या सगळ्या समितीकडून मागून घेतली आणि आजपासून या कथेकरता इथं उपस्थित झालो. आज मला फक्त काही या विषयाच्या संबंधाने प्रस्तावना करायची होती. मला मूळ विषय जो आहे त्यांच्या चरित्राचा गाभा हा उद्यापासून आपल्याला समोर मांडायचा आहे. फक्त मला याच्यात ते दाखले देताना मी पुन्हा आपल्यासमोर एवढाच विचार मांडेल, नामदेवरायाच्या चरित्राकडे पाहताना ज्ञानाच्या दृष्टीने पहा, नामदेवरायाच्या चरित्राकडे पाहताना भक्तीच्या दृष्टीने पहा, नामदेवरायांच्या चरित्राकडे पाहताना संसारिक प्रेमाच्या दृष्टीने पहा, नामदेवरायांच्या चरित्राकडे पाहताना सामाजिक सुधारणांच्या दृष्टीने पहा. अशा विविध अंगाने नामदेवरायांचं चरित्र आपल्याला थोडं विस्ताराने पाहायचं आहे. माझ्या अल्पमतीने, नामदेवरायांच्या कृपेने आणि आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या ज्या काही भावना आहेत त्या भावनेच्या माध्यमातून जितका काही नामदेवरायांच्या चरित्राचा अभंगाच्या माध्यमातून विचार मांडता येणं शक्य आहे तेवढा मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज फक्त एकनाथ महाराजांच्या नामदेवरायांच्या चरित्राच्या अभंगाच्या दृष्टीने एक फक्त दाखला गेला. मला माझ्यासमोर एकच संकल्पना आज होती, पूर्वी जो प्रल्हाद तोची जाना अंगद, या दृष्टीने फक्त एक संकल्पना मांडायची होती. नामदेवरायांची जी वंश परंपरा आहे त्या वंश परंपरेचा विचार नामदेवरायांनी स्वतःच्याच अभंगातून मांडून ठेवलेला आहे. नामदेवरायांनी अगदी स्वतःची जन्मपत्रिकासुद्धा आपल्यासमोर मांडून ठेवलेली आहे. त्या दृष्टीने पाहायचं आहे. फक्त मला आपल्याला एकच सांगेन की नामदेवरायांचं चरित्र म्हणजे भक्तिपूर्ण अशा पद्धतीचं चरित्र, नामदेवरायांचं चरित्र म्हणजे लढीवाळ अशा पद्धतीचं चरित्र. त्या लढीवाळ असलेल्या नामदेवरायांच्या चरित्राचा आणखीन विस्तार आपण उद्यापासून बरोबर दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये होईल. आज सुरुवात झाली, आरंभ झाला. प्रस्तावना म्हणून फक्त नामदेवरायांच्या पाठीमागटली भूमिका काय आहे, अवताराची पार्श्वभूमिका काय आहे आणि अवतार ही संकल्पना नेमकी कशी सिद्ध होऊ शकते एवढा थोडा तात्विक विचार केला. आता नामदेवरायांच्या चरित्राचा विचार आपल्याला करत असताना, कारण ही मंडळी जेव्हा आमंत्रण देण्याकरता आली तेव्हाच मी यांना बोललो होतो की चरित्र आणि चिंतन या पद्धतीने थोडा विचार आपण करू. म्हणजे काही काही चरित्रातले भाग आपल्याला माहीतच असतात, पण त्या चरित्राच्या पाठीमागं काही तात्विक भूमिका आहेत का, अगदी नामदेवरायांनी पांडुरंगाला जीव घातलं याच्या पाठीमागटल्या काही तात्विक भूमिका आहेत का, अगदी नामदेवरायांनी वेगवेगळ्या तीर्थयात्रा केली याच्या काही तात्विक भूमिका आहेत का, याचा काही थोडासा आपल्याला भक्तीच्या दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने विचार करता येईल. नामदेवरायांच्या कृपेने, त्यांच्याच आशीर्वादाने जितकं शक्य आहे तितका आपण विचार उद्यापासून मांडायचाच आहे. आपण आजचं सत्र, माझी वेळ संपली, आज इथंच थांबतो आणि उद्या पुन्हा दुपारी 3 वाजता नामदेवरायांच्या मूळ आपल्याला ज्या वंश परंपरेचं चरित्र आहे, घराण्याची परंपरा आहे, गावाचा इतिहास आहे आणि भक्तिपूर्ण अशा पद्धतीचं जे चरित्र आहे त्याचा विचार आपल्याला उद्यापासून करायचा आहे. आजच्या दिवशी इथंच थांबतो. बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत शिरोमणी नामदेव महाराज की जय.